वळूया पुढील बातमीकडे। तटकरे आणि सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली। पवार गटातून कुणी येणार असेल तर आधी निष्ठावंतांचा विचार करावा। अजित पवारांसोबत राहिलेल्या निष्ठावंतांना आधी संधी द्यावी। निष्ठावंतांवर अन्याय नको। बैठकीत पदाधिकाऱ्यांची ही भावना असल्याची सूत्रांची माहिती। पदाधिकाऱ्यांची एकमेकांवर होणारी टीका थांबली पाहिजे अशीही चर्चा आहे असं देखील माहिती मिळते। शरद पवार गटातून कोणी पक्षात येणार असेल तर आधी निष्ठावंतांचा विचार करावा। पदाधिकाऱ्यांची भावना, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांची भावना काय आपण पाहतोय। तटकरे सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही भावना व्यक्त केली। सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत राहिलेल्या निष्ठावंतांना आधी संधी द्यावी, पदाधिकाऱ्यांचं मत। सूत्र अजितदादांसोबत आलेल्यांनी टीकेची झळ सोसली, त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी ही भावना। सूत्रांची माहिती। पक्षातल्याच पदाधिकाऱ्यांची एकमेकांवर टीका, त्याने बदनामी होते, हे थांबवायला हवं अशी ही बैठकीत चर्चा। सूत्र अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय सांगाल? ऋषाली, सकाळी 11:30 वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सर्वच फ्रंटल सेलच्या अध्यक्षांची बैठक जी आहे ती राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पार पडली। या संपूर्ण बैठकीमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश प्राप्त झालं, त्यामुळे एक चांगला आत्मविश्वास जो आहे तो त्यांच्या पक्षामध्ये आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातले जे कार्यकर्ते अजित पवारांच्या पक्षात जर येत असतील तर त्यांचा विचार जो आहे तो आमच्या नंतर करण्यात यावा आणि त्याचसोबतच पक्षामध्ये जे काही सुरू आहे सध्या एकमेकांवरती टीका करण्याचं सत्र जे काही सुरू आहे ते सत्र कुठेतरी थांबवलं पाहिजे असं जे ठाम मत आहे ते या संपूर्ण बैठकीमध्ये फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी जे आहे ते दिलेले आहे। आणि त्याचसोबतच सातत्याने पद वाटताना एकाच व्यक्तीला जी आहेत ती पद न देण्यात यावी या संदर्भात देखील काही मतं जी आहेत ती या फ्रंटल सेलच्या अध्यक्षांकडनं वर्तवण्यात आली आहे। फ्रंटल सेलच्या अध्यक्षांची आता सर्व बैठका संपलेल्या आहेत। सध्या प्रवक्त्यांची बैठक जी आहे ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आता सध्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सुरू आहे। त्यामुळे त्या बैठकीत देखील प्रवक्त्यांना काय सूचना मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।